भाजपची दुसरी यादी जाहीर, गायिका मैथिली ठाकूर यांना अलीपूरमधून उमेदवारी। राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही, राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। रुपाली चाकणकरांचा दिलीप पाटलांवर हल्लाबोल। जुन्नर वनपरिक्षेत्रात 1200 बिबट्यांच्या वास्तव्याचा अंदाज, बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला। राज्य सरकार प्रस्तावाचा सक्रिय पाठपुरावा करणार, अजित पवारांची स्पष्टोक्ती। हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, दिलीप चव्हाण यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे सोपवला राजीनामा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 3.5 वर्ष झाले विरोधकांचं हंबरडं ऐकतोय। ही निवडणूक नेत्यांची नाही, कार्यकर्त्यांची आहे। आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवाच फडकणार। साताऱ्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान, शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्याला मिळणार दुप्पट अनुदान, कृषी विभागाचा दूरदर्शी निर्णय। मुंबईत रोहिंग्या आणि बांगलादेशी फेरीवाले पकडण्यासाठी शोध मोहीम राबवा, मंत्रिमंडळ प्रभात लोढांच्या प्रशासनाला सूचना। अवैध लॉजवर लगाम लावण्याकरता विशेष समितीचं गठन। कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललो नाही, अजित पवारांशी नोटिशीबाबत चर्चा झाली। अजित पवारांसोबतच्या चर्चेबद्दल लवकरच खुलासा करेन, आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य। जगताप हे हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करतायत, करुणा मुंडेंची संग्राम जगतापांवर टीका। मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच मेळाव्यात या, मराठा समाजाची भुजबळांकडे मागणी। गंगाधर काळकुटेंसह शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलं पत्र, भुजबळांचा बीडमध्ये महाएल्गार मेळावा। महाविकास आघाडी नैराश्यात गेलीये, नवनाथ बन यांची टीका। पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीचं नैराश्य दिसलं, नवनाथ बन यांचा मवियावर हल्लाबोल। गोरेगावात मंत्री लोढा यांचा जनता दरबार, अनधिकृत गेस्ट हाऊसवर कारवाई करा। जनता दरबारात लोढांचे अधिकाऱ्यांना आदेश, 200हून अधिक तक्रारींचं ऑन दी स्पॉट निवारण। ना निमंत्रण पत्रिका ना बॅनर, सोलापूर मुंबई विमान सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण। भाजपचे विजय चोरडिया यांचा शिवसेनेत प्रवेश, पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजप कमकुवत, विजय चोरडिया यांचं वक्तव्य। मुंबई एसटी बँकेत तुफान राडा, वकील गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले। अश्लील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप, यावरून झाली हाणामारी। देवांग दवेवरचे आरोप खोटे असतील तर स्पष्टीकरण द्या, निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली आहे का? मुंबई काँग्रेस प्रवक्ता शीतला म्हात्रेंची टीका। दिव्यामधील विधानसभा क्षेत्रात मतदारांची दुबार नावं असल्याचा आरोप, रोहिदास मुंडे राऊतांच्या भेटीला 17,000हून अधिक दुबार नावं असल्याचा आरोप। लोढांच्या जनता दरबारात गोंधळ, नागरिकाला दरबारात प्रवेश नाकारल्यानं गोंधळ, नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये तणाव। लोढांनी स्वतः बाहेर येत परिस्थिती आणली नियंत्रणात। भाजप नेते आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीला टोला, जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है। आचार्य चाणक्य यांचं विधान पोस्ट करत दिलं उत्तर, मवियाच्या आरोपांवर शेलारांची पोस्ट। वाळूघाटांचे लिलाव वेळेत करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा। भाजपचा वॉशिंग मशीनचा प्रयोग पुन्हा सुरू, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला। स्वाती पाचुनकरांवर कोट्यवधींचा जमीन घोटाळ्याचा आरोप। महाविकास आघाडीनं जनाधार गमावला, हे तर महाराष्ट्राला ठाऊक होतं, निवडणूक जिंकणारच नाही, नवनाथ बन यांची महाविकास आघाडीवर टीका। अहिल्यानगरमध्ये हिंदूंच्या दुकानावर भगवे झेंडे, आमदार संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते लागले कामाला।
युवकांच्या सहभागाने लवकरच राज्याचं सर्वकष युवा धोरण साकारलं जाणार. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. युवकांनी आपले विचार, मत आणि सूचना देण्याचं आवाहन. कल्याण पूर्वेतील पाणी समस्येबाबत मनसेचा संताप. महापालिकेत अधिकाऱ्याच्या खुर्चीला चपलेचा हार. मुबलक पाणी मिळालं नाही तर थेट आयुक्तांशी पंगा घेणार, मनसेचा सूचक इशारा. मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी. आजपासून अर्ज करता येणार. परिवहन कर्मचाऱ्यांचा केडीएमसी मुख्यालयाबाहेर जल्लोष. 20,000 बोनस जाहीर झाल्यानं प्रशासनाचे मानले आभार. ठाण्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती बैठकीचं आयोजन. ग्रामीण भागातील परिस्थितीचा बैठकीतून आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी करता छत्रपती संभाजीनगरात मराठा मावळा संघटना आक्रमक. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक. सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी. दिवाळी सणासाठी झेंडू उत्पादक शेतकरी सज्ज. झेंडूला प्रति किलो 100 रुपयापेक्षा अधिकचा भाव मिळण्याची शक्यता. आता इंटरनेट शिवाय होणार पेमेंट. आरबीआयने लॉन्च केला ऑफलाईन डिजिटल रुपया. केडीएमसी कर्मचाऱ्यांना 20,000 बोनस. 6,500 कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. 2 ऑक्टोबर पासून देशभरातील सर्व रेल्वे मार्ग आणि आस्थापनांमध्ये स्वच्छता अभियान मोहीम. अभियानात कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सतीश टाके एसबीआय अधिकारी संघटनेचे नवे जनरल सेक्रेटरी. त्रैवार्षिक निवडणुकीत संकल्प पॅनलकडून 3,303 मतांनी दणदणीत विजय. मुंबई गोवा महामार्गावरील हातिवले टोल नाक्यावरील मधली लेन सुरू. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचना. सांगलीत शेतकरी आंदोलन प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ओसी विरहित इमारतींना अभय योजना. अधिमूल्यात 50% सूट. 20,000 इमारतींना योजनेचा लाभ होणार. नोव्हेंबर 2016 पूर्वीपासूनच्या इमारतींना मिळणार लाभ. महिलेच्या नावाने खोटे कागदपत्रे सादर करून तिची फसवणूक केल्याची माहिती. नागपूर शहर मनसेतर्फे आयसीआयसीआय बँकेत निवेदन देत चर्चा करणार. फटाके वाजवताना खबरदारी घेण्याचे महापालिकेचे आवाहन. मदतीसाठी 101 आणि 1916 क्रमांक केले जाहीर. इमारतीत जिन्यावर किंवा टेरेसवर फटाके फोडू नयेत. आगपेटी किंवा लायटरचा वापर टाळावा असं आवाहन. सिंधुदुर्गातील वैभववाडीला परतीच्या पावसानं झोडपलं. तालुक्यात सुमारे 2 तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस. कापलेल्या भात शेतीचं मात्र मोठं नुकसान. तर रत्नागिरीमध्ये भात कापणीला सुरुवात. मात्र पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी चिंतित. आज संपूर्ण मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा येलो अलर्ट. राज्यभरात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस. हवामान विभागाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाची जोरदार हजेरी. कापसासह खरीपातील पिकांना फटका. मेघगर्जनेसह वादळी पावसाची हजेरी. रायगड जिल्ह्याला देखील परतीच्या पावसाचा फटका. शेतात कापून ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान. दिवाळीत ऑनलाईन फसवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत पोलिसांकडून जनजागृती. भाईंदरच्या जेलस्पात चौपाटीवरील छठ पूजेवर प्रशासकीय अडथळा. पूजेच्या परवानगी करता आयोजकांचे महापालिकेत हेलपाटे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर. मीरा भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त वादात.
आकर्षक विद्युत रोषणाईने सजल्या नवी मुंबईतील बाजारपेठेत मेड इन इंडिया विद्युत रोषणाई आणि आकाश कंदिलांची मोठी मागणी. मालेगावात प्रलंबित मागण्यांकरता पोषण आहार कर्मचारी आक्रमक. C2 संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलनात महिला आणि कामगार सहभागी. कल्याणमधील पाणी प्रश्न मनसे आक्रमक. केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार. अधिकाऱ्यांविरोधात मनसेकडून जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याची तयारी सुरू. मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ करणार मार्गदर्शन. मराठा आरक्षणाच्या GR विरोधात ओबीसींचा मेळावा. सांगलीत संजय पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. नौटंकी करणं आमच्या रक्तात नाही. संजय पाटलांची रोहित पाटलांवर टीका. वर्धा नागपूर जिल्ह्यांसाठी फळपीक विमा योजनेला सुरुवात. नोंदणीसाठी फार्मर ID अनिवार्य. हमी भावापेक्षा 1128 ते 1728 रुपये कमी दरानं सोयाबीनची खरेदी. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपये अनुदान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली माहिती. शेतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. अमरावतीत संत्रा उत्पादक परिषदेचं आयोजन. बदलत्या हवामानामुळे संत्रा पिकावर संकट. तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी होणार. गैरव्यवहार आढळल्यास प्रामाणिकीकरण संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. तूर पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर. शेतकरी हताश. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रताप सरनाईकांना ताफा अडवत दिलं निवेदन. शेतात वाहून आलेली वाळू विकण्याची परवानगी द्या. लातूरच्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची काढणी करून बाजारात आणण्यास सुरुवात. अवकाळी पावसामुळे सोयाबीनला बाजारात अल्पदर. छत्रपती संभाजीनगरात शेवग्याच्या शेंगांचे भाव वाढले. 100 ते 150 रुपये किलोनं मिळणारा शेवगा आता 250 रुपये प्रति किलो. इंस्टाग्रामवर ओळख करून लग्नाचा आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नागपूरच्या कपिलनगर परिसरातील घटना. हिंगोलीत विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम शिक्षक फरार. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. भिवंडीत 5 सराईत गुन्हेगारांना अटक. आरोपींवर घरफोडी आणि मोबाईल चोरीचे 9 गुन्हे उघड. आरोपींकडून एकूण 3,12,423 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. टेम्पो चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. ठाणे महानगरपालिकेतील वर्तक नगर प्रभाग समितीमधील घटना. टेम्पो विरुद्ध दिशेने 4 ते 5 जणांना धडक. बंडू आंदेकर विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. फसवणूक आणि बनावट दस्त बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. फिर्यादीच्या इमारतीवर बेकायदेशीर कर्ज काढल्याचा आरोप. भिवंडीत MD धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश. कारवाईच्या आदेशाला महापालिकेकडून दिरंगाई. वंचित बहुजन आघाडीचं मनपा कार्यालयासमोर आंदोलन. घायवळ टोळीच्या सदस्यांचे अंमली पदार्थ रॅकेट आहे की काय असा सवाल. कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक. अटक केलेल्या आरोपीकडून गांजा जप्त. मुंबईतील घाटकोपरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा. ज्वेलरवर गोळीबार करून दरोडेखोर फरार. पतीनं केली पत्नीची निर्घृण हत्या. चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याची माहिती. सोलापुरातील धक्कादायक घटना.
छत्रपती संभाजीनगरात शाळेतील मैदानावरून तरुणाची निर्घृण हत्या. हत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट, तर आरोपीचा शोधही सुरू. शिंदखेडमध्ये वाळूने भरलेला डंपर थेट बस स्टँडमध्ये शिरला. बसची वाट पाहणारा दोघांचा जागीच मृत्यू. घटनेची पोलिसांकडून दखल. धावत्या कारला आग लागल्याची घटना. पुण्याच्या कोथरूडमधील जय भवानी नगरमधील प्रकार. स्थानिकांच्या मदतीनं आग आटोक्यात. वैजापूर तालुक्यात शेतकऱ्याचा डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. शेतरस्ता मोकळा करण्याच्या मागणीकरता आत्मदहनाचा प्रयत्न. स्थानिक पोलिसांची घटनास्थळी धाव. मोठा अनर्थ टळला. तर बीडमधील शेतकऱ्याची आत्महत्या. चिठ्ठी लिहून संपवलं जीवन. मराठा आरक्षणाच्या वाढत्या विरोधामुळे अस्वस्थ असल्याची माहिती. ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी विरुद्ध पालम पोलिसात गुन्हा दाखल. शेतकऱ्यांची फसवणूक उघडकीस. अमरावतीत 9 महिन्यात 18,000 नागरिकांना मोकाट श्वानांचा चावा. शासकीय रुग्णालयात नोंद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. ठाण्यात गाडीला लागली आग. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू. 3 महिन्यातील दुसरी घटना. दिल्लीत फटाकेबंदी शिथिल. 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान फटाके वाजवण्यास परवानगी. ठराविक वेळेत वाजवता येणार फटाके. अमेझॉन पुन्हा मोठी नोकर कपात करणार असल्याची चर्चा. 15% नोकऱ्या धोक्यात. यंदा कडाक्याची थंडी. हिमालयाचा 86% भाग बर्फाने झाकलेला. 110 वर्षातील तिसरी तीव्र थंडी. उद्योगपती समीर मोदी यांना उच्च न्यायालयाची नोटीस. बलात्कार प्रकरणात मिळालेल्या जामिनाच्या विरोधात नोटीस. 25 सप्टेंबर रोजी त्यांना जामीन मंजूर. दिल्लीकरांसाठी खुशखबर. दिवाळीत पर्यावरणपूरक फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.